नाना पाटेकरांचा एक सुंदर डायलॉग आहे, एक मच्छर आदमी को बना देता है। अशीच काहीतरी परिस्थिती सध्या वसईत आली आहे, कारण वसईमध्ये सध्या मच्छरांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे। घराघरात मच्छर पाहायला मिळतात, तुम्ही रस्त्यावर 5 मिनिट देखील उभं राहू शकत नाही। नागरिकांची अशी देखील तक्रार आहे की आम्ही संध्याकाळी 4 आणि 5 वाजता जर खिडक्या बंद केल्या तरी मच्छर येतात। हे मच्छर नेमके येतात कुठून, याबाबत महापालिकेने अद्यापही कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यास सुरुवात केलेली नाही। मागील महिनाभरांपासून हे मच्छरांचं रडगाणं सुरू आहे, परंतु प्रशासनाच्या माध्यमातून या मच्छरांवर कोणतीच उपाययोजना करण्यात येते। नागरिकांची अशी देखील तक्रार आहे की धूर फवारणी जी आहे ती आमच्या शहरामध्ये किंवा आमच्या एरियामध्ये होत नाही, त्याच्यामुळे मच्छर असतात। थंडीमध्ये मच्छरांचा मोठ्या प्रमाणावर येण्याचं प्रमाण हे वाढत असतं, परंतु यंदाच्या थंडीत जे मच्छर आलेले हे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि ह्या मच्छरांना वाचण्यासाठी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आवडतात। कोण अगरबत्ती लावतं, कोण गुड नाईट लावतं, परंतु हे कधीपर्यंत चालणार, तुम्ही रस्त्यावर चालू देखील शकत नाहीत। त्यामुळे ह्या मच्छरांवर लोकांची नेमकी काय प्रतिक्रिया आपण ऐकूया। मेरा नाम मेरी है। क्या पता है आपके घर में मच्छर से बहुत सर, मच्छर से इतने हम लोग परेशान हैं कि क्या बताऊं आपको। हम लोग कहीं भी नहीं जा सकते हैं, कहीं बैठ नहीं सकते हैं और विंडो भी खोल नहीं सकते सर। अभी गार्डन में बैठे क्या तकलीफ हो रही है? बहुत मच्छर है सर, बहुत मच्छर। और कभी वो म्युनिसिपॅलिटी वाला आता ही नहीं, कुछ नहीं करता है सर, अभी तक कुछ नहीं किया। माझं नाव श्वेता विजय मांजरेकर। काय सांगाल? खूप मच्छर, आम्हाला इथे मच्छरचा खूप त्रास आहे। संध्याकाळचे 6:15 झाले की आम्ही इथे थांबू पण शकत नाही। त्यासाठी काहीतरी लवकरात लवकर त्याचं हे करा। धूर फवारणी होते का? नाही होत आमच्या तर, नाहीत कधी, आम्ही बघण्यात नाही आहे। लाईट लागले ना की इतके मच्छर येतात इथे की बसायला होत नाही अजिबात, 5 मिनटं बसू शकत नाही, पण इतके मच्छर आहेत इथे। घरामध्ये पण हे मच्छर येतात? घरामध्ये इतके नाही, पण इकडे भरपूर आहेत। लाईट लागल्यावरच मच्छर येतात, लाईट लागली तर मच्छर नसतात।